आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची केवायसी कशी करायची हे बघणार आहोत। सर्वप्रथम क्रोम मध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov ही वेबसाईट टाकणार आहोत। त्यानंतर इथे ही ई केवायसी ची लिंक ओपन होईल। त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर लाभार्थीचं 12 अंकी आधार नंबर इथे टाकायचा आहे। 12 अंकी आधार नंबर टाकल्यानंतर खालील कॅप्चर मध्ये खाली दिलेली 6 अंकीची इमेज आहे ती टाकणार आहोत आणि मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून ओटीपी पाठवायचा आहे। तर आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती 6 अंकी ओटीपी इथे टाकायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर खाली सबमिट वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले पतीचे किंवा आपल्या वडिलांचा आधार नंबर इथे टाकणार आहोत। जर लग्न झालेली स्त्री असेल तर आपल्या पतीचा आधार टाकायचा आहे आणि अविवाहित मुलगी असेल तर आपल्या वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर खाली कॅप्चा टाकून मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओटीपी पाठवायचा आहे। इथं आलेला ओटीपी टाकून सबमिट वरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करून इथे आपला कोणता जात प्रवर्ग येतो ते अगदी व्यवस्थित अचूकपणे इथे टाकायचं आहे। आपला जात प्रवर्ग इथे निवडल्यानंतर खालील 1 नंबर ऑप्शन मध्ये होय करायचा आहे आणि 2 नंबर ऑप्शन मध्ये पण होय करायचा आहे। हे निवडताना अगदी व्यवस्थित निवडायचं आहे, कारण हे चुकून जर नाही झालं तर आपले पुढील जे हप्ते ते बंद होऊ शकतात आणि आपण अपात्र होऊ शकतो। त्याच्यामुळे ते दोन्ही पण ऑप्शन होय करून खाली लिहिलेले रकान्यातले टिक ओके करायचं आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे। अशा रीती तुमची ई केवायसी अगदी सक्सेसरित्या पूर्ण झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि पुढील माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।